शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत आहेत आणि तुम्हा सर्वांनाच खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी जमा होईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची सध्या आहे. शेतकरी मित्रांनो, जानेवारीमध्ये येणारा पीक विमा फेब्रुवारीही संपला, मार्चही उजाडला, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचे अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभरामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होणार आहे. एकूण 10 पिकांचा पीक विमा, 12 पिकांचा पीक विमा मिळणं अपेक्षित आहे, परंतु त्या 10-12 पिकांमधून फक्त 10 पिकांचाच पीक विमा सध्या मिळणार आहे. फक्त तूर आणि कापूस पिकाचा पीक विमा यायला उशीर होणार आहे. त्यामुळं कमीत कमी 15 तारखेपर्यंत ते 16 तारखेपर्यंत काही गोष्टीमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. पीक विमा वाटपाला, प्रत्यक्ष पीक विम्याच्या वाटपाला 15 तारखेच्या पुढून वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण पोर्टलचा प्रॉब्लेम होता. पोर्टलचा प्रॉब्लेम 2 ते 3 वेळेस राज्य शासनाकडून सांगण्यात आला, केंद्र सरकारकडून सांगण्यात आला, परंतु या सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. कारण सध्या पीक विमा असो, उर्वरित अतिवृष्टी अनुदान असो, नमोचा हप्ता असो, PM किसानचा हप्ता असो, ज्या काही गोष्टी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्यामुळं बहुप्रतीक्षित असणारा खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल ह्या सर्व प्रश्नांची माहिती सर्व शेतकऱ्यांना पाहिजे होती आणि सर्वांचेच डोळे लागलेले ते खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी जमा होईल. आता 2 ते 3 दिवसापासून काही बातम्या व्हायरल आहेत की 2400 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातम्या त्या व्हायरल झाल्या आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तसं जर पाहिलं गेलं तर 2400 कोटी रुपये हे पैसे खूप कमी पैसे आहेत. कारण त्याबाबत अधिकृत अपडेट जरी नसली तरी 2400 कोटीमध्ये काहीही होणार नाही. कारण राज्य शासनाकडून हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याचं सांगण्यात आलेलं आहे, परंतु हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळेल की नाही माहीत नाही आहे. परंतु जो निधी आहे तो निधी खूपच कमी आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित व्यवस्थित वाढ होईल आणि हा पीक विमा शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना कमी येण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या क्षेत्राचा, जिल्ह्याचा जे पीक कापणी प्रयोगाचा अहवाल गेलेला आहे त्या अहवालाच्या नुसारच नुकसानीच्या टक्केवारीवर त्या पीक विम्याचं वाटप होणार आहे. काही जिल्ह्यामध्ये, काही महसूल मंडळामध्ये काही शेतकरी वगळले जाऊ शकतात. आता सर्वच जिल्ह्यामध्ये पीक विमा येईल, सर्वच तालुक्यामध्ये पीक विमा येईल, परंतु काही महसूल मंडळात येईल, परंतु काही शेतकऱ्यांना येणार नाही. कारण त्या शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोग अहवालामध्ये जर नुकसानीची टक्केवारी जर जास्त गेलेली असेल, ज्या पिकांची आणेवारी जास्तीमध्ये गेलेली असेल, 50 पैशापेक्षा जास्त झालेली असेल, अशा शेतकऱ्यांच्या पीक विमा येण्याला अडसर निर्माण होऊ शकतो. त्यामुळं खूप शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात. परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळणार आहे. अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे की चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी. कारण खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा हाच पीक विमा लवकरात लवकर यावा ही आशा आहे आणि चांगल्या रकमेचा व्हावा ही आशा आहे. परंतु खूप दिवसापासून पीक विमा वाटपाची प्रक्रिया अजून सुरूच नाही आहे, वाटप ही थांबलेलं आहे. त्यामुळे लवकरच पुढील आठवड्यामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये कमीत कमी 15 ते 16 मार्चपर्यंत खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते अशी कृषी विभागाकडून मिळालेली माहिती आहे. आणि तूर आणि कापूस या पिकाचे पीक कापणी प्रयोग जे आहेत तो अहवाल केंद्र सरकारला अजून पोहोचलेला नाही आहे. त्यामुळे त्या पिकाचा पीक विमा यायला उशीर होऊ शकतो. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्यांच्यासाठी सध्या मिळालेल्या माहितीनुसार 2400 कोटी रुपये पीक विम्याच्या वाटपाला पुढील आठवड्यामध्ये सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. परंतु मिळणारी रक्कम ही खूप कमी सध्या जरी दिसत असली तर प्रत्यक्षात जेव्हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल तेव्हाच पाहणं गरजेचं आहे की हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पडते. कारण अपेक्षा सर्वांची हेक्टरी 17,000 रुपये तर कमीत कमी पडावा. परंतु पाहूयात की पुढील 8 ते 10 दिवसामध्ये खरीप 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल आणि 15-16 तारखेपासून त्याच्या अगोदरही क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायलाही सुरुवात होऊ शकतात अशी कृषी विभागाकडून मिळालेली माहिती आहे. त्यामुळे खूप प्रतीक्षेत असलेला खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांची संपणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. याबाबत अजूनही अपडेट आली तर चॅनलवर लागलीच व्हिडिओ टाकला जाईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.